असं म्हणते येत तालुका संपलेला आहे। सर्वांनी कोरफड असते ना ताई, ते कोरफडीपासून बनवलेलं आमचं एक पॅक उन्हाने जे टॅन होतो ना, चेहरा काळा होतो, मान काळीवर लावलं कांदा मसाला नाही चटणी ट्रेनर म्हणून पण एकंदरीत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मागील 3 दिवसापासून या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। हिंगोली तालुक्याचा जर विषय सांगायचा झाला तर साधारणतः 2000 महिला बचत गट या ठिकाणी कार्यरत आहेत आणि प्रत्येक कुटुंबातली महिला बचत गटाची सदस्य झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। मला वाटतं जवळपास 2% कुटुंब अजून असे शिल्लक आहेत की जे बचत गटाचं सदस्य झालेले नाहीत, ते सुद्धा आम्ही अगदी थोड्या दिवसात सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। बचत गटाच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक कशा तयार होतील यासाठी शासन स्तरावरून आणि आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तसाच प्रतिसाद महिलांकडून पण मिळत आहे। आज तुम्ही पाहतात या प्रदर्शनामध्ये या सगळ्या महिला बचत गटांनी आपलं प्रोडक्ट स्वतः तयार करून त्याचे पॅकेजिंग स्वतः करून विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। आता हे लक्ष्मीबाई मुटकुळे यांचंच उदाहरण घ्या, उमऱ्याचे आहेत। यांनी स्वतः शेतीमध्ये हळदीचं उत्पादन करतायत। 5 एकर हळद त्यांनी लावलेली आहे आणि सगळी सेंद्रिय पद्धतीनं हळदीची उत्पन्न घेतात आणि त्याच पद्धतीनं याचं हळद तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ग्राहक मिळवलेले आहेत। त्यामुळं त्यांचं काम अतिशय अभिनंदनीय आहे आणि त्यांच्या कामाला पाहून मला वाटतं इतर महिला सुद्धा प्रवृत्त होत आहेत। मुटकुळेताईंना आतापर्यंत 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारचे कृषीविषयक आणि त्यांच्या उत्पादनाविषयक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। त्यामुळं आम्ही या सर्व बचत गटांना आणि महिलांना असं या ठिकाणी आम्ही निवेदन करत आहोत किंवा आव्हान करत आहोत की आपण सर्वांनी एक आपला प्रोडक्ट निवडावा आणि तो सगळ्यांसमोर आणावा। आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमार्फत जे पोर्टल तयार केलेले आहे त्या पोर्टलवर यांची सगळी प्रसिद्धी देऊ, जेणेकरून त्यांना ग्राहक त्यांच्या ठिकाणी येतील आणि त्यांचं जो काही प्रोडक्ट आहे तो खरेदी करतील अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे। शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली। माझ्या बचत गटाचं नाव आहे दुर्गा माता स्वयंसहायता समूह आणि दुर्गा गृह उद्योग आहे माझा। तर हळद प्रक्रिया उद्योग 2015ला मी उद्योग चालू केला, पण या 3 वर्षात उमेद अभियानात खूप प्रतिसाद मिळत आहे आणि DRD ऑफिसचे PD केंद्रे सर, राम सर
विक्रम सारस्वत सर, दांडगे सर, पुन्हा तपासे सर हे आम्हाला मार्गदर्शन करतात, वेगवेगळ्या ट्रेनिंग देतात. आणि या उमेदमुळं आमचं आहे, मी एक मजुरी करणारी महिला होते. मी 2002ला बचत गट केला, माझ्या गटाला 20 वर्ष झाली. पण आता या बचत गटामुळे खूप प्रगती झाली, वेगवेगळे ट्रेनिंग मिळाले, प्रदर्शनात स्टॉल लावून मी विक्री करायला लागली. तर माझा हा हळद प्रक्रिया उद्योग आहे आणि या हळदीपासून मला एक उद्योगाचं साधन मिळालं. माझ्या मनात आलं की हे काहीतरी उद्योग केल्याशिवाय जमत नाही. या मजुरीनं भागत नव्हतं. पहिल्यांदा 15 रुपयेच मजुरी होती आणि 3 मुलं होते मला, त्यांच्यात काहीच होत नव्हतं. मग हे व्यवसाय चालू केल्यामुळे माझे मालक पण सालान होते दुसऱ्याच्या. आता आम्ही सगळे या उमेद अभियानामुळे एक उद्योजक म्हणून तयार झालो. आणि माझी मुंबईला पण मी गेले होते, महालक्ष्मी सरसला, वाशीला सुद्धा गेले होते. मुंबईला महालक्ष्मी सरसमध्ये 4 लाखाची माझी विक्री झाली. आणि वाशी येथे प्रदर्शन झालं मिनी सरस, तिथं पण माझी 3 लाखाची विक्री झाली. आणि आपल्या मागच्या प्रदर्शनामध्ये मिनी सरसमध्ये हिंगोलीला माझी इथं पण 35,000ची विक्री झाली. आणि अमरावतीला सुद्धा माझी 2 लाखाची विक्री झाली मिनी सरसला. औरंगाबादला सुद्धा माझी 1 लाखाची विक्री झाली. आणि आता जालन्याला सुद्धा गेले होते मी आणि पुण्याला सुद्धा गेले, तिथं पण चांगली विक्री झाली. या उमेदमुळे आम्हाला उमेद मिळाली. आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे आम्हाला एक समजा मायबापाचं जसं कर्तव्य असतंय की मुलाला मोठं करायचं आणि याला कोणत्या पण मार्गाला लावायचं, तसं आम्हाला या उमेद अभियानाला आम्हाला उद्योजिका बनवलं. आणि जे भरारी कार्यक्रमाला सुद्धा मुंबईला गेले होते मी, तिथं पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन, 6 दिवसाची ट्रेनिंग मिळाली. दुसऱ्या महिलाचे नंबर आले, समजा दुसरी महिला जिल्ह्यातून निवडली आणि दुसऱ्या टप्प्यात माझा सुद्धा नंबर लागणार आहे. पण या उमेद अभियानामुळे ही कुरकुंडून कसं तपासावं, हे काय कसं करावं हे याच्यातून आम्हाला समजलं. तर 3.42 कुरकुंडीन आहे हळदीचं. आणि हे हळद माझी भोपाळ, नागपूर, राज्याच्या बाहेर सुद्धा ऑनलाईन पाठवायली. चिया सीड हे ऑनलाईन पाठवायचं माहित नव्हतं आम्हाला, ग्रामपंचायत सुद्धा माहित नव्हती. पण या उमेदमुळं आम्हाला कसं ऑनलाईन करावं, कसे कुरिअरनं पाठवावं, कसे पैसे घ्यावा, फोन पे, हे सगळं आम्हाला शासनानं आम्हाला माहिती दिली. आणि हे चिया सीड यांना गुडघे थांबायलेत म्हणून हे पण ऑनलाईन सुद्धा चाललेलं आहे माझं. आणि हे लोणचं पण इथून पण भरपूर गेलं, मिरचीचं लोणचं आणि हे लिंबू लोणचं, त्याला भरपूर मागणी सुद्धा. माझं नाव जनाबाई मंगेश गिरी, राहणार बिर्डा, तालुका जिल्हा हिंगोली. माझ्या बचत गटाचं नाव आहे जिजामाता स्वयंसहायता समूह. मी माझ्या समूहामध्ये बीके म्हणून काम करते सर. आणि माझ्या समूहामध्ये मी आता माझ्या समूहाला 5 वर्ष झालेली आहेत. आणि मी पहिल्यांदा रोज मजुरीच करायची सर. तर बचत गटात आल्यामुळं आमची थोडी बचत वाढत गेली. त्यानंतर बँकेचं कर्ज आम्हाला उपलब्ध झालं. त्या कर्जामधून मी एक शेळी घेतली होती स्वतःच्या शेतीची, म्हणजे आणखीन एक व्यवसाय वाढवा म्हणून एक शेळी घेतली. त्या शेळीपासून पण मला 25 ते 30 हजाराचं उत्पन्न मिळालं. त्यानंतर मग आमच्या गटाला 6 महिने झाले. तर गावामध्ये वर्धिनी आल्या होत्या, तर कृषी सखीची जागा निघली होती. तर त्यामध्ये मी फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. तर त्यानंतर मी कृषी सखी म्हणून कार्यरत झाली 2019 मध्ये. तर कृषी सखीची मला सेंद्रिय शेतीची पूर्ण ट्रेनिंग भेटली सर, रामकृष्ण ह्याच्यामध्ये. तर तिथून मग मी माझ्या घरच्या सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. तर मला त्याच्यामधून खूप चांगलं उत्पन्न मिळालं. खर्च कमी झाला, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळालं. पहिले मी सोयाबीनच पीक घेत होते. 30 गुंठेच मला जमीन होती सर आणि दिराची 30 गुंठे, एकूण 1.5 एकर जमीन होती. तर त्याच्यामध्ये मग मी आता कृषी सखीचं मानधन भेटू लागलं. तर त्या मानधनामधून मला थोडीफार मदत होऊ लागली. तर त्याच्यामधून मी माझ्या शेतामध्ये एक बोरवेल घेतला. आणि बोरवेल घेतल्याच्या नंतर माझी शेती पाण्याखाली आणली. पाण्याखाली आणल्यानंतर मी हळद लावण्याचं माझ्या मनामध्ये आलं. तर सुरुवातीला मी बियाणं घेतलं होतं 20 हजाराचं, 6 ते 7 क्विंटल बियाणं घेतलं. 1 एकरभर मध्ये मी हळद लावली. त्याच्यापासून मला हळद झाली 14 क्विंटल. तर 14 क्विंटल हळद 60 हजाराच्या भावाने मी 1,04,000ची हळद माझी भरली, सगळं कटून वगैरे हे. तर मला एवढं छान उत्पन्न मिळालं त्याच्यामधून, सेंद्रिय शेतीमधून, की माझं रासायनिक मुक्त बी शेती झाली आणि सेंद्रिय शेती पण झाली. तर त्यानंतर मग मी काय केलं, 1.5 एकर मध्ये माझी शेती होती. तर 1.5 एकर दुसरी 2 एकर शेती माझ्या लागून आहे, कलगावची शेती, घुमनरची म्हणून.
तर ती शेती मी सांभाळते. तर माझी पहिली एकरभर हळद होती, तर आता मी 2-2.5 एकर हळद केलेली आहे. तर 2.5 एकर हळद मधलं माझं उत्पन्न वार्षिक 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न वाढले सर. आणि हे मानधनाचे जे पैसे आहेत माझे, तर पूर्ण मी शेतीतच लावत गेले सर. तर मी करणारी घरात एकच आहे माझे समजा पती. माझा एक शाळेमध्ये